शालेय सहल आणि एक भयानक सत्य. काय आहे मोहित वर्माची 1983 मधील ती घटना. 15 मार्च 1983 रोजी 7वीतील 32 विद्यार्थी पारंपरिक वसंत सहलीसाठी सरस्वती विद्या मंदिरच्या शाळेच्या बसने राजस्थानातील डोंगराळ भागाकडे निघाले. त्यांच्यात 13 वर्षांचा मोहित वर्मा देखील होता, जो नेहमी हसतमुख आणि निसर्गाबद्दल कुतूहल असलेला म्हणून ओळखला जायचा. ही सहल अनेक महिन्यांपासून नियोजित होती. कार्यक्रमात कुंभलगड किल्ल्याजवळील गुहांभोवती ट्रेकिंग आणि आसपासच्या सुंदर डोंगर रस्त्यांवर पायी भटकंती याचा त्यात समावेश होता. अनेक मुलांसाठी ही पहिलीच वेळ होती की ते शहर आणि आई वडिलांपासून दूर गेले होते. मोहित या सहलीला घेऊन खूपच उत्साही होता. काही आठवड्यांपासून तो त्या भागाच्या भूगोलाबद्दल वाचत होता आणि त्याने आपली बॅग खूप काळजीपूर्वक भरली होती. त्यात एक डिस्पोजेबल कॅमेरा, एक डायरी आणि इतके स्नॅक्स होते की अर्ध्या गटासोबत तो वाटू शकेल. त्याची आई राधा वर्मा नंतर आठवणीत सांगते की तो अर्धी रात्र जागून वारंवार आपली बॅग तपासत होता. विद्यार्थ्यांसोबत 3 शिक्षक होते, श्रीमती शुक्ला, प्राध्यापक शर्मा आणि सुशी मेहरा. तसेच स्थानिक मार्गदर्शक रवी पाटील, जो की परिसर चांगला जाणत होते आणि यापूर्वीही अनेक शालेय सहली त्यांनी नेल्या होत्या. प्रवासाची सुरुवात अगदी नेहमीप्रमाणे झाली. बसमध्ये मुले गाणी म्हणत, खेळत आणि शहरातून हळूहळू ग्रामीण आणि डोंगराळ परिसरात बदलणारे दृश्य पाहत आनंद घेत होती. मोहित खिडकीजवळ बसला होता. कधी फोटो काढत होता तर कधी डायरीत नोट्स लिहित होता. दुपारच्या सुमारास ते कुंभलगड किल्ल्याजवळील बेस कॅम्पला पोहोचले. हवामान अत्यंत अनुकूल होतं. स्वच्छ आकाश, हलके तापमान आणि फिरण्यासाठी आमंत्रण देणारी सौम्य हवा. सूर्यास्तापूर्वी राजस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शोध मोहिमांपैकी एक मोहीम सुरू होईल याची साधी कोणाला कल्पना देखील नव्हती. दुपारपर्यंत सर्व काही सुरळीत होते. सुमारे 3:47 प्राध्यापक शर्मांनी उपस्थिती घेण्यासाठी हाक मारली. 31 विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली, मोहितने नाही. सुरुवातीला शिक्षकांना वाटले की मोहित कुतूहलानं कुठेतरी भटकला असेल किंवा बसजवळ परतला असेल. त्यांनी आसपास शोध सुरू केला, पण अर्धा तास उलटूनही काहीच पत्ता लागला नाही. तेव्हा हलकीशी चिंता आपत्कालीन स्थितीत बदलली. रवी पाटील यांनी त्वरित ट्रेल्सवर संघटित शोध मोहीम राबविली आणि स्थानिक अधिकाऱ्यांना वायरलेसवर कळवलं. श्रीमती शुक्ला उरलेल्या विद्यार्थ्यांसोबत थांबल्या. मुलांना शांत ठेवण्याचा त्या प्रयत्न करत होत्या आणि स्वतःच्या मनात वाढत चाललेली भीती मात्र त्या दाबत होत्या. संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत जवळच्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस, स्वयंसेवक, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक संपूर्ण परिसरात शोध घेत होते. एक कमांड पोस्ट उभारण्यात आली. रात्रभर टॉर्च आणि ट्रेकिंग कुत्र्यांच्या मदतीनं शोध सुरू राहिला. मोहितचे आईवडील राधा आणि सुनील वर्मा यांना माहिती देण्यात आली. ते सुमारे मध्यरात्रीपर्यंत तिथे पोहोचले. राधाचा म्हणजेच मोहितच्या आईचा एक फोटो, ज्यात ती रडत मोहितचा बॅकपॅक हातात धरून उभी होती, जो की ट्रोलजवळ सापडला होता, स्थानिक वर्तमानपत्रात सातत्याने छापला जाऊ लागला. पुढील 5 दिवसातील शोध मोहीम त्या भागातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी शोध मोहीम ठरली. 200हून अधिक लोक, स्वयंसेवक, पर्वत बचाव तज्ज्ञ, अग्निशमन दल, पोलीस आणि नागरिक सुमारे 50 चौरस किलोमीटर परिसरात शोध घेत होती. वायुदलाचे हेलिकॉप्टर उष्णतेचे संकेत शोधण्यासाठी वरून स्कॅन करत होते.
दिल्ली आणि जयपूरहून विशेष प्रशिक्षित कुत्रे आणली गेली, पण त्यांचे सुगावे वारंवार दगडांच्या मध्येच हरवत होते. 5व्या दिवशी बचाव कर्मचाऱ्यांना मोहितचा डिस्पोजेबल कॅमेरा मोहित शेवटचा दिसला होता त्या ठिकाणांपासून सुमारे 300 मीटर अंतरावर एका फटीत अडकलेला सापडला. कॅमेरा खराब झाला होता, पण त्यातील छायाचित्र पुढे विकसित करण्यात आली. शेवटच्या छायाचित्रांमध्ये विचित्र खडकांची रचना दिसत होती, ज्यांचा आधी शोधलेल्या परिसराशी ठोस संबंध सापडला नाही. दिवस आणि आठवडे उलटत गेले. अधिकृत शोध मोहीम हळूहळू कमी होत गेली आणि शेवटी स्थगित करण्यात आली. पण मोहितचे आईवडील हा मामला बंद झाला आहे हे मान्य करण्यास तयार नव्हते. त्यांनी खाजगी गुप्तहेर नेमले आणि अनेक महिने स्वयंसेवकांसोबत अतिरिक्त शोध मोहीम चालू ठेवली. तरीही कोणताही ठोस धागा सापडला नाही. मोहितच्या अशा अचानक बेपत्ता होण्याने वर्मा कुटुंब पूर्णपणे हादरले. राधाने आपली नर्सिंगची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ मुलाचा शोध घेण्यात घालवला. सुनील, जो ॲटो मेकॅनिक होता, काम करत राहिला, पण प्रत्येक मोकळा क्षण नकाशे पाहण्यात आणि अफवांमागे धावण्यात घालवत होता. त्यांचे घर म्हणजे माहिती केंद्र बनले. भिंतीवर नकाशे, हवाई छायाचित्रे आणि पोलिसांची कागदपत्रे चिकटवलेली. राधा प्रत्येक धागा, प्रत्येक फोन, प्रत्येक प्रयत्न यांची सविस्तर नोंद डायरीत ठेवत होती. मोहितची लहान बहीण सिया, तो बेपत्ता झाला होता तेव्हा फक्त 9 वर्षांची होती. ती आतून या घटनेने पूर्णपणे कोलमडून गेली. ती शांत राहू लागली. तिचे गुण कमी झाले आणि तिला भयानक स्वप्ने पडू लागली. 1985 मध्ये मोहितचे आईवडील या दोघांमध्ये काही काळासाठी वैचारिक भेदाभेद होऊ लागले. यात सुनील शाळेला दोष देत होता, तर राधा स्वतःलाच दोष देत होती की त्यांनी मोहितला सहलीला का जाऊ दिले. शोध सुरू ठेवायचा की नाही यावरून सतत दोघांमध्ये वाद होत राहिले. पण मुलांविषयीचे त्यांचे समान प्रेम आणि उत्तर मिळवण्याची त्यांची जिद्द, तडप यांनी त्यांना 1987 मध्ये पुन्हा एकत्र आणले. त्यांनी मोहित वर्मा फाउंडेशनची स्थापना केली, जे बेपत्ता मुलांच्या कुटुंबांना मदत करणारी संस्था होती आणि सुरक्षित शालेय सहलींसाठी जनजागृतीही करत होती. ते कधीही आपले घर सोडून गेले नाही. एक कोपरा अजूनही आशा बाळगून आहे की तो कधीतरी दरवाजा उघडून आत येईल. मोहितच्या बेपत्ता होण्याबाबतचे तर्क, वर्षानुवर्ष अनेक सिद्धांत समोर आले. अधिकृत मत असे होते की मोहित काही कारणास्तव एकटा भटकला, एखाद्या भेगेत किंवा लपलेल्या गुहेत तो पडला, किंवा कुठेतरी असुरक्षित जागी तो घसरला असावा. तो परिसर धोकादायक होता आणि मोहितचा जिज्ञासू स्वभाव या स्पष्टीकरणाला दुजोरा देत असे. परंतु खाजगी तपासनिकांनी इतर शक्यताही मांडल्या. अपहरण, व्यापक शोध घेऊनही मृतदेह न मिळाल्याने अपहरणाची शक्यता वर्तवण्यात आली. 1980च्या दशकात इतर डोंगराळ भागातूनही मुले गायब होण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. तस्करी, आणखी एक भीतीदायक सिद्धांत ग्रामीण भागातील तस्करी नेटवर्कच्या अस्तित्वाचा होता, जो दक्षिण अमेरिकेतील अशाच प्रकारच्या घटनांशी जोडला गेला होता. अलौकिक घटना, काही लोकांनी अलौकिक शक्ती किंवा UFOशी संबंधित तर्कही लावले. जरी अधिकाऱ्यांनी याकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही, तरी काही लोकांना असेही वाटले की मोहित कदाचित एखाद्या छुप्या त्रासामुळे स्वतःहून घर सोडून पळून गेला असावा. पण हा सिद्धांत सर्वांनीच फेटाळून लावला. कारण शिक्षक, मित्र आणि कुटुंबियांच्या मते तो एक आनंदी मुलगा होता आणि त्याच्याकडे स्वेच्छेनं गायब होण्याचे कोणतेही कारण नव्हते. 1985 ते 2010 पर्यंत ही केस आपल्या शांत वर्षाच्या काळात गेली. मीडियाचे लक्ष कमी झाले, सरकारी प्रयत्न थांबले आणि फाईल
एका न सुटलेल्या बेपत्ता प्रकरणाच्या स्वरूपात बंद करण्यात आली. पण राधा अर्थात मोहितच्या आईने शोधणे कधीच थांबवले नाही. ती आणि सुनील कधी कधी एकटेच ट्रेकिंगला जायचे, नवीन वाटा शोधायचे. ते त्या परिसराला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखू लागले होते की त्यांनी काही गाईड्सनाही मागे टाकले होते. प्रत्येक खडक, प्रत्येक गुहा आणि प्रत्येक वळण त्यांना ठाऊक होते. त्यांनी इतर बेपत्ता मुलांच्याही प्रकरणावर लक्ष ठेवले, केवळ त्या कुटुंबांना आधार देण्यासाठीच नाही, तर मोहितचा काही सुगावा सापडतो आहे का हे पाहण्यासाठी. पण कधीच काही ठोस हाती लागले नाही. तरीही राधाचा शोध सुरूच राहिला. सिया आपल्या भावाच्या बेपत्ता होण्याच्या सावटाखालीच मोठी झाली. हळूहळू तिने त्या धक्क्यातून सावरायला शिकले. पण त्याचे ओझे मनावरून कधीच पूर्णपणे कमी झाले नाही. ती एक सोशल वर्कर बनली, जी धोक्यात असलेल्या मुलांची मदत करायची. स्पष्टपणे तिच्या भूतकाळाचा तिच्यावर मोठा प्रभाव होता. 2008 मध्ये राज्य सरकारने नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जुन्या केसेसचा आढावा घेण्यास सुरुवात केली. तेव्हा कोणताही शारीरिक पुरावा मिळाला नाही. परंतु मोहितच्या जपून ठेवलेल्या केसांच्या नमुन्यातून भविष्यातील तुलनेसाठी DNA प्रोफाईल तयार करण्यात आली. सुनीलने स्वतःचा एक तर्क लावला होता की 2 दिवसांच्या पावसानंतर मोहित कदाचित एखाद्या डोंगराच्या भेगेत पडला असावा, जी नंतर ढिगाऱ्यामुळे बंद झाली असावी. 2015 मध्ये तब्बल 32 वर्षांनंतर गुहा संशोधनात रस असलेल्या एका गटाने मूळ शोध क्षेत्रापासून सुमारे 5 किलोमीटर दूर एका नवीन गुहा प्रणालीचा शोध घेण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे या गुहेचे नवीन प्रवेशद्वार खुले झाले होते. खडकांच्या रचनेचे दस्तऐवजीकरण करत असताना मुख्य भूगर्भशास्त्रज्ञ फरहान मोदी यांच्या एका टीमने एक विलक्षण शोध लावला. गुहेच्या भिंतींमध्ये खनिज साचलेला सिंथेटिक कापडाचा एक तुकडा अडकलेला त्यांना दिसला. सुरुवातीला त्यांना वाटले की हा पाण्यासोबत वाहून आलेला आधुनिक कचरा असावा, परंतु त्यावरील खनिजांच्या थरावरून असं दिसून आलं की तो तुकडा तिथं अनेक दशकांपासून होता. त्याचा रंग आणि विणकाम 1980च्या दशकातील लहान मुलांच्या कपड्यासारखे होते. डॉक्टर मोदी, ज्यांना मोहितच्या केसबद्दल माहिती होती, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पण त्यांनी यावर जोर दिला की कुटुंबाला याची माहिती मिळायला हवी. माजी गुप्तहेर रोहित मेहरा, जे मूळ तपासात सामील होते आणि कुटुंबाच्या जवळचे होते, त्यांनी ही बातमी वर्मा कुटुंबाला दिली. जेव्हा राधाने फोन उचलला तेव्हा तिला पुन्हा एकदा आशा आणि भीतीचे तेच जुने मिश्रण जाणवले. पण यावेळी मेहरा यांचा आवाज वेगळा होता. कापडाचा तो नमुना 3 दशकांनंतर मोहितशी संबंधित असलेला पहिला संभाव्य भौतिक पुरावा होता. अधिकाऱ्यांनी आधुनिक फॉरेन्सिक उपकरणांच्या साहाय्याने एक नवीन तपास सुरू केला. चाचणीतून हे स्पष्ट झाले की ते कापड 1980च्या दशकाचा सुरुवातीला भारतात तयार झालेल्या मुलाच्या कपड्याशी जुळत होता. मिनरलायझेशनवरून असं सिद्ध झालं की ते कापड 30-35 वर्षांपासून त्या गुहेत होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापडावरून मिळालेला DNA मोहितच्या 2008च्या DNAशी जुळला आणि या पुष्टीकरणानंतर गुहा परिसराचा शोध पुन्हा एकदा जोमाने सुरू झाला. एक विशिष्ट टीम तयार करण्यात आली, ज्यामध्ये गुहा फॉरेन्सिक तज्ज्ञ, आर्किओलॉजिस्ट, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ यांचा समावेश होता. हे काम पूर्ण होण्यासाठी अनेक आठवडे लागणार होते. राधा आणि सुनील यांना प्रत्येक टप्प्यावर अपडेट मिळत राहिले आणि त्यांना खास प्रसंगी तिथे उपस्थित राहण्याची परवानगी देखील देण्यात आली. 68 वर्षांच्या राधासाठी हा तिच्या आयुष्यभराच्या शोधाचा निकाल लागल्यासारखं होतं. ती गुहा अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त कठीण होती. अरुंद रस्ते, खोल चेंबर्स
आणि शतकानुशतके जुन्या आदिवासींच्या खुणा. सर्वात कठीण चेंबर्सपैकी एका ठिकाणी जिथे फक्त विशेष उपकरणांच्या मदतीनेच पोहोचता येत होते, तिथे टीमला अखेर ती गोष्ट सापडली जी दशकांपासून असलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार होती. 40 मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या एका चेंबरमध्ये, जे अरुंद बोगद्यांच्या चक्रव्यूहासारखे होते, तिथे टीमला एका मुलाचे अवशेष सापडले आणि काही वैयक्तिक वस्तू सापडल्या. त्यानंतर ते अवशेष मोहित वर्माचे असल्याचे स्पष्ट झाले. 1983 मध्ये हा परिसर जवळपास पोहोचण्याबाहेरचा होता. जुन्या ढिगाऱ्यांमुळे रस्ता बंद झाला होता, पण अलीकडेच पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ते खुले झाले होते, ज्यामुळे आधुनिक टीम त्या ठिकाणांपर्यंत पोहोचू शकली होती जिथे अद्याप मूळ शोध मोहीम पोहोचू शकली नव्हती. सापडलेल्या या वस्तूंमध्ये मोहितची ड्रॉइंग बुक देखील होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुहेतील कोरड्या हवामानामुळे ती व्यवस्थित जतन झाली होती. शेवटच्या पानावर गुहेचे स्केच आणि पेन्सिलने लिहिलेला एक संदेश होता. हरवलो आहे, परत येण्याचा रस्ता शोधत आहे. आई, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्याचा बॅकपॅक, काही कॅन्डी रॅपर्स आणि काही दशके जुनी बॅटरी देखील तिथे सापडली. पुराव्यावरून असे समजले की मोहित गुहेच्या आतमध्ये काही दिवस जिवंत होता, परंतु शेवटी थंडी आणि डिहायड्रेशनमुळे त्याचा मृत्यू झाला. वर्मा कुटुंबासाठी हे पुष्टीकरण म्हणजे दिलासा, दुःख आणि अपराधीपणाची एक संमिश्र भावना होती. 2018 मध्ये मोहितच्या अंत्यसंस्काराला शेकडो लोक उपस्थित होते. त्याचे जुने वर्गमित्र, त्यांच्या मुलासह शेजारी आणि 1983च्या बचाव पथकाचे रेस्क्यू टीम सदस्य, वृद्ध स्वयंसेवक. 1983च्या त्या सहलीचे मार्गदर्शक गाईड अनिल मेहता यांचे 2010 मध्ये निधन झाले, पण त्याचा मुलगा प्रियांश याने त्यांची जागा घेतली. तोही अंत्यसंस्कारावेळी हजर राहिला. त्यावेळी त्याने सांगितले की त्याच्या वडिलांनी स्वतःला कधीच माफ केले नाही आणि नवीन पुराव्याच्या शोधात ते वर्षानुवर्ष त्या डोंगरावर जात राहिले. तिथे शिक्षकही उपस्थित होते. 82 वर्षांच्या निवृत्त शिक्षिकेने सांगितलं की या घटनेनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतचा त्यांचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला. शालेय सहलींसाठी कडक नियम लागू करण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष काम केले. सेंट स्टीफन्स स्कूलने मोहितसाठी एक कायमस्वरूपी स्मारक बनवले. डॉक्टर मोदी यांनी भविष्यातील जोखीम कमी करण्यासाठी त्या भागातील सर्व गुहा प्रणालीसाठी एक कॉम्प्रेसिव्ह मॅपिंग प्रोजेक्ट सुरू केला. नवीन गुहाचे नकाशे तयार करण्यात आले. मोहित वर्माची केस बचावकर्ते, मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षकांसाठी एक मोठी स्टडी केस बनली होती. यामुळे बेपत्ता मुलांच्या कुटुंबासाठी मदत सेवा सुधारल्या आणि या केसमुळे नवीन साधनांच्या मदतीने जुन्या फाईल्सची पुन्हा फेर तपासणी सुरू करण्यात आली. कारण अंतिम तपासात 1983 मधील शोध मोहिमेतील उणिवाही समोर आल्या. ज्या गुहेत आत्ता मोहित सापडला होता ती काही जिओलॉजिकल नकाशावर दिसली होती, पण एका मुलासाठी तिथे पोहोचणे अशक्य आहे असं सांगून ती शक्यता त्यावेळी फेटाळून लावली होती. जर तेव्हा आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असते तर मोहित दशकांपूर्वी सापडला असता. ज्या ठिकाणी मोहित सापडला होता ते ठिकाण आता एक छोटे नैसर्गिक स्मारक बनले आहे. जिओलॉजिकल इंटरेस्ट म्हणून हे ठिकाण आता सुरक्षित ठेवले गेले आहे. मोहितची गोष्ट ही केवळ एका हरवलेल्या मुलाची शोकांतिका नाही, तर ती एका कुटुंबाचे चिरंतन प्रेम आणि आशेची साक्ष आहे. विज्ञान आणि चिकाटीची ताकद अशा रहस्यांना उलगडू शकते ज्यांना कधी काळी अशक्य मानले जात होते. हेच यातून सिद्ध होते. 76 वर्षांचे सुनील
अनेकदा आपल्या मुलाच्या आठवणीत स्मारकाला भेट देतात. रागानं नाही तर शांतपणे ते विचार करतात आणि ते म्हणतात, मोहित घरी आला आहे आणि आम्हाला त्याला शोधायला 35 वर्ष लागली आहेत. पण शेवटी आम्हाला सत्य सापडलेच.